मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. मी तुम्हाला काय एक छोटंसं मनोगत तुमच्यासमोर मी एक सादर करणार आहे. जे काय मनातून मला वाटतं ते मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. स्वतःला गरिबीचे चटके बसल्याशिवाय माणूस तयार होत नाही. तुमची परिस्थिती गरीब पाहिजे. स्वतःला तुम्हाला सुरुवातीला जर सर्व काही मिळत असेल, शाळेच्या काळामध्ये सर्व गोष्टी काय मिळत असेल, तर त्या मुलाला त्याची किंमत समजत नाही. गरिबीत राहणारी मुलं बघा तुम्ही, आणि ज्याला काही सर्व काही मिळतंय, आईवडिलाची परिस्थिती चांगली आहे आणि ज्याचे आईवडील मजुरीला जातात, कष्ट करून त्याला शिकवतात, त्या मुलाचं तुम्ही बघा. कष्ट करून शिकवणारीची मुलं बघा तुम्ही कसे चांगली शिकतात. नाही का अधिकारी म्हणून असं त्यांचं म्हणजे त्यांना वाटतंय का अधिकारी बनावं बाबा. आईवडील आपल्या दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जातात, परिस्थिती नसताना आपणाला शिकवतात. त्याची जाण असते त्या मुलांना. तर मी समजतो गरिबी ही सुरुवातीला असणं हे तशी देणगीच आहे देवाची. का? गरिबीमध्ये माणूस शहाणा होतो. गरीब असेल तर मुलं शहाणी होतात. घरामध्ये संध्याकाळी एखाद्या वेळेस वडील कधी मजुरी करून आणलेलं दळून आणायचं, त्यानंतर खायचं. हे स्वतः चटके बी सोसलेले आहेत. त्यामुळं गरिबी काय असते हे सांगण्यापेक्षा मी स्वतः अनुभवलेलं आहे. आमचे वडील सुद्धा मजुरी करायचे. दुसऱ्याच्या रानामध्ये मजुरीला जाणार आणि मग संध्याकाळी जो काय दाम मिळेल त्याचं मग ज्वारी वगैरे आणून नंतर दळून मग नंतर आम्ही जेवायचं. अशी परिस्थिती आहे. त्यामुळं गरिबी ही मी स्वतः जवळून अनुभवलेली आहे. आणि गरिबीमध्ये आपण काहीतरी बनलं पाहिजे बाबा आयुष्यामध्ये, याची एक जाण निर्माण झाली त्यावेळेस आम्हाला. म्हणून तुम्हाला मित्रांनो सांगतो, गरीब असणं हे काय हे देवाचं देणं आहे. गरिबी ही देवाचं देणं आहे. काय त्यातूनच माणूस शहाणा होतो. म्हणून तुम्ही गरीब आहे म्हणून व्यवस्थित राहा, शिक्षण घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे गरिबीत शिकले बघा तुम्ही. त्यांची सुद्धा गरिबीच होती सुरुवातीला. त्यांना असा दिवा नव्हता, दिव्याला तेल मिळायचं नाही घरामध्ये, तर त्या दिव्याच्या डांबाखाली बसून ते अभ्यास करायचे. 15-15, 16-16, 17 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. त्यांना जेवायचं सुद्धा भान राहायचं नाही की आपण आता भूक लागली आपणाला. म्हणून तो महामानव आज होता. म्हणून आज आपण जनता, आज आपली पोरं बाळं शिकली. त्या मानवामुळं आज आपण माणूस म्हणून जगतोय. तुमची आमची मुलं आज हुद्द्यावर गेलेत केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे. त्यांचे उपकार हे आपल्या ह्या समाजाला कधीही विसरता येणार नाहीत. आपण देवाला मागतो हे द्या ते द्या, देवाला मागतो, पण सर्वात मोठा देव म्हणजे आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आम्हाला शिक्षणाला सवलती मिळवून दिल्या. आमची मुलं शाळेत जर जायला लागली तर समाज कल्याणकडून आम्हाला स्कॉलरशिप मिळते. कायद्यामध्ये नमूद करून ठेवलं त्यांनी. तर तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा फायदा घ्या, शिक्षण घ्या. गरीब आहे म्हणून शिकायचं बंद करू नका. तुम्हाला तुमची गरिबी तुम्हीच संपवणार आहे. तुमचे आईवडील दुसऱ्याच्यात कामाला जातात, भांगलाय जातात, खेड्यामध्ये ऊसामध्ये भांगलाय जातात, नांगरटीला जातात, शेताची मेहनत करतात. ऊन असो ताण असो काबाड कष्ट करतात. त्या
फडक्यामध्ये बांधलेली भाकरी अशी कडक झाली तर दुपारी खातात. म्हणजे चटणी भाकरी खाऊन तुम्हाला शाळा शिकवतात. त्याची सगळ्यांनी आपण जाण ठेवूया आणि तुम्ही शिक्षण घ्या. एक अधिकारी झालं पाहिजे तुम्ही. असं कमी शिकू नका. शिकताना असं कमी शिकू नका की काय तुमच्या हाताखाली माणसं दुसरी कामाला पाहिजे. रात्रंदिवस अभ्यास करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला हत्यार दिले शिक्षणाचं.